कोकळगाव परिसरातील तेरणा नदीपात्रात बेसुमार अवैध वाळू उपसा. राजकीय फोन आला की कारवाई थांबते. निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदीच्या पात्रात मागील 3 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांकडून चर्चा केली जात आहे. दिवस रात्र सुरू असलेल्या या बेसुमार उत्खननामुळे नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले असून शासनाच्या करोडो रुपयांच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडत असून त्यामुळे तेरणा नदीचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची भीती निर्माण झाली आहे. अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या जड वाहनांमुळे नदी काठावरील शेतजमिनी, बांध आणि ग्रामीण रस्त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तेरणा नदीचे अक्षरशः लचके तोडले जात असताना प्रशासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत आहे. शिवाय वाळू माफियांना राजकीय लोकप्रतिनिधींची साथ असल्याच्या चर्चांना उधाण आले असून असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. परिसरात अशी चर्चा आहे की अवैध वाळू उपशावर कारवाई सुरू झाली की काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचे फोन येतात आणि त्यानंतर कारवाई थांबवली जाते. त्यामुळे वाळू माफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही ग्रामस्थांनी तर स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांच्या, विशेषतः तलाट्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाच्या महसुलाला मोठा फटका देणाऱ्या या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करावा, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि तेरणा नदीचे अस्तित्व वाचवावे अशी मागणी कोकळगावसह परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.